ऐरोली कला महोत्सव 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान ऐरोलीत होतोय आणि 2 तारखेला मी ऐरोलीला येतोय संध्याकाळी 4 वाजता कलेपेचं प्रात्यक्षिक करायला। तेव्हा यायचं न विसरता, खूप मजा करूया, अक्षरांची गंमत धंमत खूप काही गप्पा गोष्टी करूया, तेव्हा नक्की यायचं 2 तारखेला 4 वाजता। धन्यवाद। या माघी गणेशोत्सव आहे 8 दिवसांनी, म्हणतो माघी गणेशोत्सव आणि ऐरोली महोत्सव आम्ही साजरा करतोय। माघी गणेशोत्सव औचित्य साधून हा आम्ही ऐरोली कला महोत्सव घेतोय आणि याच्यात कलागुणाला वाव आणि एक धार्मिक 8 दिवसाचा धार्मिक मोमेंट असेल, कीर्तन आहेत, भजन आहेत, काही एंटरटेनमेंटचे कार्यक्रम आहेत, अशा पद्धतीने तो ठेवला आहे आणि सर्व लोकांनी याचा एन्जॉय घ्यायला पाहिजे म्हणून हा महोत्सव करतो। आम्ही अगोदरपासून प्रत्येकाला संधी देतच असतो। आता आमच्या इथं मराठी नाट्य परिषद आहे, स्वर्गंधा म्हणून आमच्या इथली एक मुलांना ॲक्टिव्ह करणारी एक संस्था आहे आणि सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशन आहे। अशा माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी रसिक आणि सगळ्याच रसिकांसाठी हा कला महोत्सव आहे। खरं तर साहेबांच्या डोक्यातली ही कल्पना होती। साहेब गेले 8-9 महिने आमच्या मागे लागले होते की आपण ऐरोलीमध्ये एक कला महोत्सव भरवूया आणि त्याच्यात विविध कला आणि स्थानिक लोकांच्या कलेला पण वाव मिळेल असा एक मोठा कला महोत्सव भरवूया। तर मग त्यानुसार आम्ही एकदा एक तारीख ठरवली होती, पण ती काही कारणामुळे आमची तयारी झाली नव्हती आणि इतरही काही कारणं होती, मग आम्ही ते पोस्टपोन केलं आणि मग आता ह्या 1 तारखेपासून फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत हा महोत्सव 8 दिवसांचा करण्याचं योजलेलं आहे आणि याच्यात अच्युत पालवसारखे कॅलिग्राफी आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा माणूस आहे, या अक्षरांची गंमत 2 तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे, 2 नाटकं आहेत, दशावतार आहे, मेडिटेशन आहे, असे विविध कार्यक्रम आहेत। असा हा कला महोत्सव खरं तर पहिल्यांदाच ही पहिली वेळ आहे ऐरोलीत आणि याच्या पुढेही उत्तरोत्तर आणखीन वेगवेगळ्या गोष्टी आणि कलात्मक आणखी काही गोष्टी याच्यात आणायचा आमचा विचार। ऐरोली, घनसोली, वाशी, मुलुंड सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही पहिल्यांदाच आम्ही हा ऐरोली महोत्सव भरवतोय, तर तुम्हाला प्रेमाचं आव्हान आहे, तुम्ही या कला महोत्सवात 1 दिवस नक्की हजेरी लावा। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव संदीप जंगम। ऐरोलीमध्ये 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी असा ऐरोली कला महोत्सव आणि गणेशोत्सव असं एक सांगड घालून एक छानपैकी सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्यासाठी या ठिकाणी सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन, ममित चौगुले युवा प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ऐरोली शाखा आणि स्वरगंध कला मंच अशा संस्थांनी एकत्रित येऊन हे पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षी हा कला महोत्सव आयोजित केलेला आहे। मुळात याचा उद्देश असा आहे की इथल्या स्थानिक कलाकारांना एकतर सादरीकरण करण्याचा एक व्यासपीठ निर्माण व्हावं हा हेतूच आहे आणि त्या उद्देशानं रसिक प्रेक्षक या ठिकाणी निर्माण व्हावा। आपण बाहेरचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत। अच्युत पालव या ठिकाणी येणार आहेत, त्यानंतर बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, कवी संमेलन आहे, अशोक नायगावकर साहेब येणार आहेत, अरुण मेहत्रे येणार आहेत, तर अशी मंडळी या ठिकाणी आहे। ह्या निमंत्रण पत्रिका आणि हे स्टेज हे सगळं तुम्ही बघताय, ही सगळी तयारी सुरू आहे। तेव्हा आपल्या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला अगत्यानं उपस्थित राहा। लवकरात लवकर तुमच्यापर्यंत निमंत्रण देखील पोहोचेल। धन्यवाद।